आज काय चर्चा झाली? बघा, आनंदवाडी बंदर हा आमच्या जिल्ह्यासाठीच नाही पण कोकणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा बंदर आहे. म्हणजे इथे मोठा बंदर म्हणून आनंद बंदरकडे बघितलं जातं आणि इथून गुजरातपासून असंख्य आजूबाजूचे राज्याचे बोटे पण पार्किंग करण्यासाठी येतात. वर्षानुवर्ष मला वाटतं ते गेल्या 18 वर्षापासूनची मागणी आहे की ह्या बंदराचा विकास झाला पाहिजे आणि त्या निमित्ताने विविध पातळीवर त्याचे प्रयत्नही झाले. आता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नाने या बंदराच्या विकासासाठी 85 कोटी आमच्या मत्स्य विभागाला प्राप्त झालेले आहेत. आता ह्या 85 कोटी आम्ही मच्छीमारांसाठी त्यांच्या विकासासाठी ह्या बंदरामध्ये खर्च करणार आहोत. ज्यांच्यासाठी ही निधी खर्च करणार आहोत त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मागणीच्या अनुसार ही निधी खर्च व्हावी ही माझी इच्छा होती. आणि म्हणून मंत्रालयामध्ये जेव्हा आमच्या सगळ्यांची बैठक झाली, आमचे फिशरीजचे कॉर्पोरेशनचे खापलेजी असतील, कमिशनर असतील, सगळेजण जेव्हा आम्ही बसलेलो तेव्हा हे 85 कोटी मच्छीमारांना विश्वासात घेऊनच त्यांच्या मागणीच्या अनुसार त्यांच्या सूचनेच्या अनुसार इथे आपण खर्च करावेत, जेणेकरून उद्या हे बंदर बनल्यानंतर जे हे बंदराचा सर्वात जास्त वापर आणि उपयोग करणार आहेत त्यांच्याच मागणीच्या अनुसार इच्छेच्या अनुसार इथे सगळ्या सोयीसुविधा तयार व्हावेत. या दृष्टिकोनातून आज चर्चात्मक एक बैठक आम्ही आयोजित केली होती. चांगल्या सूचना आमच्या विविध मत्स्य सोसायट्या ज्या आहेत, मच्छीमार सोसायट्या ज्या आहेत, मच्छीमार प्रतिनिधी आहेत, आमचे इथले नेते मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याकडून अतिशय उपयोगी अशा सूचना आम्हाला मिळालेल्या आहेत. त्याची सगळीची माहिती आमच्या मत्स्य खात्याने घेतलेल्या आहेत. आत्ता बंदराचं काम सुरू करत असताना त्यांच्या मागणीच्या अनुसारच इथे विविध कामं पूर्ण केली जातात. हे बंदर हे नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित मानलं जातं आणि ज्यावेळी पयान किंवा इतर मोठमोठी वादळं झाली त्यावेळी बाहेरच्या राज्यातून देखील या ठिकाणी सुरक्षितता येत आहे. अशावेळी एक नैसर्गिक आपत्तीची सूचना देणार एखादं केंद्र या ठिकाणी या बंदराच्या ठिकाणी नक्की. आपण जसं मच्छीमारांनी सूचना केली, आपण ही अतिशय महत्त्वाची सूचना मला केलेली आहे. त्याची नोंद माझ्या मत्स्य खात्याने घेतलेली आहे. नैसर्गिक आपत्ती केंद्र ज्याची उल्लेख आपण लोकांनी केलेला आहे त्याचाही समावेश ह्या विकास कामाच्या यादीमध्ये केला आहे. धन्यवाद.